निसर्गामध्ये असताना नैसर्गिक स्रोत वारा यांच्यापासून पवन ऊर्जेची निर्मिती होते. वाहणारा वारा पवन चक्कीच्या पात्यांना अडवून वीज निर्मिती होते. लागणारे साहित्य: छोटे लोखंडी बार, वायर, पाईप, टप, मोटर, डीजे, पवन चक्कीचे पाते, पवन चक्की स्टँड, सागर, ह्याचे उपयोग घरगुती वीज वापरण्यासाठी, शेतात पूरक वीज वापरण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. मोठे मोठे औद्योगिक कंपन्या व्यवसाय यांना वीज पुरवठा करण्यासाठी, जीवाश्म इंधन बचत करण्यासाठी व रोजगार उपलब्ध होण्यासाठी याचा वापर केला जातो. इथं बघा आपण निरीक्षण करतोय इकडून या हे जे पाठी आहेत पवन चक्की त्याला टर्बाईन्स म्हणतो आपण, आहे की नाही, सेमीटून शिकतो आपण. मग आपण इंग्लिश मधून काय म्हणतो या ऊर्जेला? कसली ऊर्जा म्हणतो? कसली एनर्जी म्हणतो? वाइल्ड एनर्जी. मग यामध्ये पवन ऊर्जेची निर्मिती करत असताना ही निर्मिती कशी होते तर बघा, याच्या चकत्या ज्या आकाराच्या आहेत त्या बघा वेगळ्या पद्धतीच्या आहेत. म्हणजे थोडी जाड, थोडी पातळ आणि वरती कोपऱ्यावरती एकदम लहान होत गेली. म्हणजे येणारा जोराचा वारा काय होणार, याला ठोकला जाणार आणि याच्या माध्यमातून इकडे वीज निर्मिती होईल, इकडून सप्लाय इथं. जसं की आपण विद्युत खांब पाहतो, हे विद्युत खांब आहेत. म्हणजे तयार झालेली ऊर्जा इथं साठवून ठेवली जाईल पवन चक्कीच्या टर्बाईन्सच्या माध्यमातून आणि हे सप्लाय इकडे पुढे होईल. मग शेतीमध्ये असलेला वीज पुरवठा असेल, घरगुती असतील व इतरत्र औद्योगिक कंपन्यांमध्ये वीज जेव्हा आपल्याला गरजेची आहे तर तेव्हा ती काय करेल, हे शेतीसाठी पूरक असं आपण दाखवलेलं आहे. या ठिकाणी ही मोटर आहे, शेतकरी काय करणार आहे, शेतीसाठी पाणी वापरणार आहे. परंतु हे पाणी लाईट नसेल तर तो शेतीला पाणी देऊ शकतो का? मोटर चालेल का? नाही चालेल. मग हे पवन ऊर्जेच्या माध्यमातून तयार झालेली ऊर्जा ही काय करू शकते, मोटर चालवू शकते. म्हणून हे बघा इथं लाईट लागलेली, हे डेमो आपल्याला दिलेला आहे. जेव्हा इथं ऊर्जेची निर्मिती झाली तेव्हा खांबांवरती काय झालेली आहे, लाईट लागलेली आणि त्या लाईटचा उपयोग आपण मोटरला केला. इकडे बघा कनेक्शन दिलेलं मोटरचं आणि त्याच्या माध्यमातून शेतीतील विहीर असेल किंवा तलाव असेल, नदी असेल तर ते पाणी पुन्हा आपल्याला वापरता येईल, शेतीसाठी ते पाणी वापरता येईल. मग इथं फक्त पवन ऊर्जेचा उपयोग एवढाच आहे का? तर नाहीये. पवन ऊर्जा वापरत असताना पवन ऊर्जा ही शेतीसाठी उपपूरक तर आहेच, त्याचबरोबर पवन ऊर्जेला इतरत्र स्रोत की ज्या गोष्टी आवश्यक आहेत जसं की विद्युत पुरवठा तयार करण्यासाठी इतरत्र जे इलेक्ट्रिकल मटेरियल एक्स्ट्रा लागतं त्याची गरज आहे का? तर नाहीये. वाऱ्याच्या माध्यमातून, नैसर्गिक स्रोताच्या माध्यमातून चालणारं हे आणि निर्माण होणारी ही वीज आपल्याला शेतीसाठी उपयोगी आहे, घरगुती विविध साहित्यांसाठी उपयोग होणारी आहे. त्याचबरोबर मोठमोठ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये कंपन्या कार्य करत असतील तर कंपन्यांना ती सप्लाय वीज या माध्यमातून होऊ शकते. असा हा छोटासा प्रयोग या ठिकाणी आपले दोन विद्यार्थी अमृता डमरे आणि मिताली गिरमे हे दोन विद्यार्थी हे प्रयोग घेऊन होते. त्यांनाही राज्यस्तरावरती विज्ञान प्रदर्शनामध्ये पार्टिसिपेट झाल्याबद्दल त्यांना सर्टिफिकेट मिळालेले. त्यानंतर इथून पुढचा डेमो आपला सिनियर विद्यार्थी सोहम भोसले देईल. स्टेबलायझर म्हणतात. वर्टिकल स्टेबलायझर म्हणजे विमान हवेत उडत असताना विमानाला दिशा देणे किंवा विमान वळवणे त्याचं काम हे वर्टिकल स्टेबलायझर करतं. त्यानंतर होरिझॉन्टल स्टेबलायझर विमानाला टेक ऑफ करण्यासाठी हे काम करतो. नंतर हा विमानाचा विंग आहे. विंग म्हणजे विमानाला हवेत स्टेबल करण्यासाठी काम येतं. नंतर हे विमानाची लँडिंग विमानाला रनवेवरती गती देण्याचं काम करतात. त्यानंतर हे दोन इंजिन आहेत, इंजिन फॅन आहेत. बॅटरी आणि कनेक्टर आतमध्ये याची बॅटरी 70 वोल्टची बॅटरी आहे. याचं पूर्ण वजन आहे 700 ते 700 ग्रॅम आहे. आणि या विमानाचे दोन ॲलोरन्स आहेत, हे विमानाला रोल करण्याचं काम करतात. लगेच ना पार्ट टू पार्ट दाखवू बॅक साईडला. डीजे, होरिझॉन्टल स्टेबलायझर हा पूर्ण पार्टला रडार म्हणतात. त्यामध्ये होरिझॉन्टल स्टेबलायझर आहे. सागर, यानंतर हा वर्टिकल स्टेबलायझर आहे. बार्शी, हा विमानाचे ॲलोरन्स आहेत दोन. विंग सांग बॅलन्स करतो की. आणि हा पूर्ण विमानाचा विमानाला हवेमध्ये स्टेबल करण्याचं काम करतो. इंजिन हे दोन इंजिन पॅन विमानाला रनवेवरती
गती देण्याचं किंवा उडवण्याचं काम हे दोन इंजिन मोटर करतात. रिमोट कंट्रोलर वरती त्याला आपल्याला पाहिजे तेवढं स्पीड देता येईल आणि पुन्हा त्याला आपल्याला थांबवता येईल. त्याच्यासाठी स्पेस मोठा लागतो, म्हणजे जागा मोठी लागते आणि एकदम प्लेन. आपण पाहतो बघा एखाद्या पिक्चर मध्ये पाहतो विमान लँड होताना किंवा करताना पाहतो पूर्ण एकदम प्लेन असते बघा जागा. आपल्याकडे प्लेन नाही, त्याचे व्हील्स हे रबरचे असतात. आता हे व्हील्स आहेत ते आपले पंच आहेत, म्हणजे सहज खडा वगैरे आडवा आला तर ते दबणार आहेत. म्हणून आपण इथं आकाशामध्ये उंच त्याला घेऊन जाऊ शकतो. 30 ते 35 मीटर उंच जाऊ शकते. त्याला कंट्रोलवरती आपण रिमोट कंट्रोलवरती त्याला परत तिथे खाली आणू शकतो. परत त्याच्यासाठी काय पाहिजे, मोठा अशी जागा पाहिजे की जेणेकरून तसं तिथं त्याला तिथं खाली पण घेता आलं पाहिजे आणि लँड पण करता आलं. एकदम गुळगुळीत जमीन, जो नवीन रस्ता असतो ना आपला हायवे, तशा पद्धतीचे रस्ते पाहिजे. समजलं? असे आता छोटे छोटे डेमो आपण सगळ्यांच्या माध्यमातून बनवायचे वर्ग वाईज. तर आता एवढ्या 8 दिवसामध्ये अजून साहित्य मागवणार त्याचं 5वीचा एक विमान, 6वीचं एक विमान आणि 7वीचं एक विमान, असं मुलांमध्ये आणि मुलींमध्ये एका वर्गाची 2 विमान बनवणार आहे तुम्हाला घेऊन. शनिवार रविवारच्या सुट्टीमध्ये असेल किंवा इतरत्र आलेल्या सुट्टीमध्ये सर स्वतःवर